नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची आणि मोठी अपडेट अखेर आलेली आहे. सर्व शेतकरी बांधवांना एक चिंता लागलेली होती की पीएम किसान आणि नमो शेतकरीचे पैसे नक्की खात्यावरती कधी जमा होणार आहेत. आणि नमो शेतकरीचा 8वा हप्ता बऱ्याच दिवस झाले रखडलेला होता. त्यामुळे आता शेतकऱ्यांना 8व्या हप्त्याचे जे वाटप आहे ते आता नक्की कधी होणार आहे त्याची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे. सर्वात महत्त्वाची अपडेट असणार आहे शेतकरी बांधवांसाठी. मनाजोगती आता अपडेट आलेली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे क्रेडिट केले जाणार आहेत. 4,000 रुपयांचं मोठं वाटप आता शेतकऱ्यांच्या खात्यात केलं जाणार आहे. त्यामुळे कोणत्या दिवशी पैसे जमा होणार आहेत तारीख महत्त्वाची असणार आहे आणि सर्वात महत्त्वाची मोठी घडामोड घडलेली आहे. त्यामुळे आता मंत्रिमंडळ बैठकीत सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला आणि शेतकऱ्यांना हे पैसे देण्याबाबत 100% खात्रीशीर आता तारीख जाहीर झाली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात आता 4,000 रुपयांचा मेसेज डायरेक्ट येणार आहे. डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे जाहीर झालेले आहेत. हे ट्रान्सफर तुमच्या खात्यात केले जाणार आहेत. फक्त या शेतकऱ्यांना पैसे म्हणजे नक्की काय, कारण त्यामध्ये पात्र आणि अपात्र शेतकरी सुद्धा असणार आहेत. कोणते पात्र आहेत कोणते अपात्र आहेत हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे गेल्यानंतर पाहणारच आहोत. चला तर जाणून घेणार आहोत नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचे पैसे नक्की तुमच्या खात्यात कोणत्या दिवशी येणार आहेत, कोणत्या तारखेला येणार आहेत. सर्वात महत्त्वाची अपडेट असणार आहे. आतापर्यंत बरेच दिवस झालं उशीर झालेला आहे. पीएम किसान योजनेचा जो 21वा हप्ता आहे त्यासोबत नमो शेतकरी योजनेचा हप्ता यायला पाहिजे होता, परंतु आतापर्यंत ते पैसे पडलेले नव्हते आणि आता ते पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात टाकले जाणार आहेत. परंतु कोणत्या जिल्ह्यात प्रथम प्राधान्य देण्यात आलेलं आहे, कोणत्या शेतकऱ्यांना पडणार आहेत, काय अटी असणार आहेत, काही शेतकऱ्यांना काही अटींची पूर्तता सुद्धा करणं गरजेचं आहे, काय केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येणार आहेत. सर्वात महत्त्वाच्या अपडेट आणि महत्त्वाचं म्हणजे हे 4,000 रुपये नक्की शेतकऱ्यांच्या खात्यात कोणत्या दिवशी जमा केले जाणार आहेत. तीच अपडेट आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून हे पाहत आहोत. आणि त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हाईप सुद्धा करून घ्या. हाईपचा ऑप्शन आलेला आहे, हाईप करा. चला तर जाणून घेणार आहोत नमो शेतकरी योजनेचे 8व्या हप्त्याचे पैसे हे किती येणार आणि कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत आणि कोणत्या शेतकऱ्यांना कधी मेसेज येणार आहे. सर्वात महत्त्वाची अपडेट असणार आहे, कारण नमो शेतकरी योजनेसाठी आता तारीख जाहीर करण्यात आलेली आहे आणि ही तारीख किती असणार आहे हेच महत्त्वाचं असणार आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्व ज्या शंका असणार आहेत त्या सर्व शंकांचं निरसन आपण करणार आहोत. आणि नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचे जे पैसे आहेत ते तुमच्या खात्यात कधी पडणार आहेत आणि ते किती रुपये पडणार आहेत, तर 4,000 रुपये एकत्र हे तुमच्या खात्यात पडणार आहेत का हे सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. पीएम किसान आणि नमो शेतकरी हे दोनही हप्ते मिळून 4,000 रुपये तुमच्या खात्यात येतील का आणि जर येणार असतील तर ते किती तारखेला येणार आहेत हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. कारण हे 4,000 रुपये कशा पद्धतीने पडणार आहेत. पहिला हप्ता 2,000 रुपयांचा पडणार आहे नमो शेतकरी योजनेचा आणि दुसरा हप्ता पडणार आहे 2,000 रुपयांचा, तो असणार आहे पीएम किसान योजनेचा. असे मिळून 4,000 रुपये हे तुमच्या खात्यात नक्की पडणार आहेतच. काळजी करण्याची गरज नाही, परंतु ते कधी पडणार आहेत, कोणत्या शेतकऱ्यांना पडणार आहेत आणि काय केल्यानंतर पडणार आहेत या अटींची पूर्तता तुम्हाला करायची आहे. 4 अटी असणार आहेत. त्या 4 अटींची जर पूर्तता केली तरच तुमच्या खात्यात हे पैसे पडणार आहेत, अन्यथा हे पैसे तुमच्या खात्यात येणार नाहीत आणि कायमचे या लाभापासून वंचित सुद्धा तुम्ही राहू शकता. त्यामुळे महत्त्वाचं असणार आहे हे जे 4 अटी आहेत त्या पूर्ण करून तुम्ही या योजनेचा लाभ सुरळीत घेऊ शकता आणि हे पैसे तुमच्या खात्यात पडणार आहेत. 8वा हप्ता नक्की कधी होणार आहे. 8व्या हप्त्याचं वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून यासाठी निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. तो निधी किती असणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे किती लाख शेतकरी पात्र आहेत आणि किती लाख शेतकरी अपात्र झालेले आहेत हे सुद्धा जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. कारण आता 8व्या हप्त्याची तारीख अखेर जाहीर करण्यात आली. ही तारीख किती असणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे वेळ किती असणार आहे आणि महत्त्वाची अपडेट जी आलेली आहे या दिवशी पैसे पडणार आहेत, कोणता तो दिवस उजाडणार आहे आणि त्या दिवशी आता शेतकऱ्यांच्या खात्यात हे 4,000 रुपये एकत्रित जे वितरण आहे ते आता वाटलं जाणार आहे, टाकलं जाणार आहे, वितरण केलं जाणार आहे. नमो शेतकरी योजनेची जी चिंता लागलेली होती, सर्व शेतकऱ्यांना चिंता लागलेली होती की सर आम्हाला हे पैसे नक्की कधी जमा होणार आहेत. सर्वात महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो,
4,000 रुपयांचा जो मेसेज येणार आहे, 2,000चा एक मेसेज येणार आहे आणि दुसरा जो असणार आहे तो 2,000 रुपयांचा मेसेज असणार आहे. त्यामुळे आता नमो शेतकरीचा 8व्या हप्त्याचा जो मुहूर्त ठरलेला आहे, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांसाठी आनंदाची अपडेट आलेली आहे आणि शेतकऱ्यांना खरी ही अपडेट महत्त्वाची आहे, कारण बरेच दिवस या अपडेटची शेतकरी वाट पाहत होते. अखेर तो मुहूर्त ठरलेला आहे आणि ती मुहूर्ताची वेळ आलेली आहे की आता शेतकऱ्यांना हे पैसे टाकले जाणार आहेत आणि किती कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली, कोणते शेतकरी पात्र आहेत, कोणते अपात्र आहेत आणि 4 गोष्टींची पूर्तता जी करायची आहे ती सुद्धा आपण पाहणार आहोत. तारीख किती असणार आहे, वेळ किती असणार आहे, कधी पडणार आहेत आणि कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पडणार आहेत, कारण इलेक्शन जवळ असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कोणत्या पडणार, काय होणार, सर्व काही या व्हिडिओच्या माध्यमातून डिटेल माहिती आपण पाहणारच आहोत. काळजी करू नका, सर्व डिटेल माहिती आपण जाणून घेणार आहोत. त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर जाणून घेऊयात PM किसान योजना आणि नमो शेतकरी योजना, दोन योजनेविषयी सर्वात महत्त्वाची अपडेट अखेर आलेली आहे आणि आता शेतकऱ्यांना चिंता करण्याची गरज राहिलेली नाही. त्यामुळे आता हे दोन योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात पडणार, 4,000 रुपयांचा मेसेज येणार, सर्वत्र तुम्हाला पाहायला भेटत असेल, सर्व चॅनलवरती पाहायला भेटतच असेल, परंतु सर्वात महत्त्वाची अपडेट आपलं चॅनल देत आहे, कारण शेतकऱ्यांसाठी शासनानं महत्त्वाची खुशखबर, मोठी खुशखबर दिलेली आहे आणि याचा JR प्रसिद्ध करण्यात येत आहे. तो JR कधी येणार आहे आणि त्या दिवशीच तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत का, कारण JR आता आल्यानंतर सर्वात महत्त्वाचा JR असतो मित्रांनो. JR आला की लगेच तुम्हाला हे पैसे वितरणास मान्यता लगेच चालू होत असतं आणि त्यासाठी महत्त्वाची अपडेट आपण जाणून घेत आहोत. या दोनही योजनेचा JR आता प्रसिद्ध होणार असल्याची माहिती समोर येत आहे आणि शेतकऱ्यांसाठी शासनानं महत्त्वाची मोठी खुशखबर दिली. मुख्यमंत्र्यांनी जी मंत्रिमंडळ बैठक घेतलेली होती, त्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आणि त्या योजनेसाठी PM किसान आणि नमो शेतकरी योजनेसाठी महत्त्वाची अपडेट दिली. PM किसान योजनेसाठी केंद्राने तर आर्थिक तरतूद केलेलीच आहे, त्याची काही अडचण नाही. आता अर्थसंकल्प जो सादर केला त्यामध्ये PM किसान योजनेविषयी अर्थसंकल्प सादर केला गेलेला आहे, त्यामध्ये योजनेची तरतूद करण्यात आलेली आहे आणि आता नमो शेतकरी योजनेसाठी सुद्धा राज्य मंत्रिमंडळ जी बैठक घडली त्यामध्ये 1,800 कोटींची तरतूद तुमच्यासाठी करण्यात आलेली आहे. काळजी करण्याची गरज नाही मित्रांनो, सर्व काही शेतकऱ्यांना पैसे येणार आहेत का आणि 4 अटी कोणत्या असणार आहेत, त्या 4 अटींची पूर्तता केली तरच तुमच्या खात्यात हे पैसे पडणार आहेत. किती आकडेवारी आहे, कोणत्या शेतकऱ्यांना पैसे पडणार, या 4 अटी सुद्धा आपण पुढे जाणून घेत आहोत. महत्त्वाची अपडेट आहे आणि PM किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचे एकत्रित पैसे वितरण होणार आहे का, ही अपडेट सुद्धा महत्त्वाची ठरणार आहे, कारण PM किसान योजनेचे 2,000 रुपये 22व्या हप्त्याचं वितरण होणार आहे आणि नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचं 2,000 रुपये वितरण होणार आहे. सर्वात महत्त्वाची अपडेट आहे, 4,000 रुपये एकत्र या दिवशी मिळणार आहेत. कोणता तो दिवस असणार आहे, कोणत्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट 4,000 रुपयांचं वितरण केलं जाणार आहे, सर्वात महत्त्वाची अपडेट आहे, कारण हे 4,000 रुपये त्याची तारीख आपण तुम्हाला सांगणार आहोत आणि त्याच दिवशी हे पैसे वितरण तुमच्या खात्यात केलं जाणार आहे. सर्वात महत्त्वाची अपडेट आहे शेतकऱ्यांनो, या दिवशी पैसे मिळणार आहेत. नमो शेतकरी योजनेसाठी 2,000 रुपयांचा एक मेसेज येणार आहे, तो या दिवशी येणार आहे आणि दुसरा जो मेसेज असणार आहे PM किसान योजनेचा तो 2,000 रुपयांचा असणार आहे, पण याची तारीख आलेली आहे आणि त्याचा JR सुद्धा आपण पाहणार आहोत. नमो शेतकरी योजनेसाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता 1,642 कोटी रुपये हे मंजूर करण्यात आलेले आहेत आणि त्याची निधीची मागणी किती केलेली होती, किती आकडेवारी आहे, सर्व काही डिटेल माहिती आता आपण जाणून घेणार आहोत. परंतु सर्व शेतकऱ्यांना हे पैसे येणार आहेत का, कोणत्या शेतकऱ्यांना पैसे पडणार, कोणत्या शेतकऱ्यांना नाही पडणार, कोणते शेतकरी अपात्र असणार आहेत, कोणते पात्र असणार आहेत, हे सुद्धा जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं ठरत आहे, कारण सर्व शेतकऱ्यांना 4 अटींची पूर्तता करायचं शासनानं सांगितलेलं आहे. त्या 4 अटी कोणत्या आहेत हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. या 4 अटींची पूर्तता केली तरच हे 2,000 रुपये 8व्या हप्त्याचे तुमच्या खात्यात येतील आणि केंद्र शासनाकडून राज्य शासनानं
21व्या हप्त्याचा जो डाटा होता तो घेतलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर आता शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे वितरण चालू झालेलं आहे आणि चालू होणार आहे. काळजी करू नका. PM किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचा 4,000 रुपये एकत्रित वितरणास मान्यता देण्यात आलेली आहे आणि हे महत्त्वाची अपडेट आहे. या दिवशी आता शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहेत. नमो शेतकरी योजना 8वा हप्ता कोणाला आणि कधी मिळणार, सर्वात महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो. कारण नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचं बरेच दिवस जी अपडेट आहे ती आली नव्हती आणि त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात वितरण झालेलं नव्हतं. त्यामुळे आता सर्वात महत्त्वाची प्रशासकीय माहिती आपण पाहणार आहोत की नेमकं प्रशासनामध्ये घडलेलं काय आहे, मंत्रिमंडळ बैठकीत घडलं काय, प्रशासकीय तयारी पाहणार आहोत. 1800 कोटींची निधीची मागणी केलेली होती आणि 1600 कोटी तुम्हाला मंजूर केले गेलेले आहेत. मागणी RFTवर स्वाक्षरी केलेली आहे आणि ही मागणी पूर्ण झालेली आहे. निधीच्या वितरणाच्या विनंतीचे RFT काम पूर्ण झाले असून आता पैसे पाठवण्यासाठी प्रशासकीय तयारी झालेली आहे. काळजी करण्याची गरज नाही. परंतु नमो शेतकरी योजनेचा हप्ता कुठे अडला हे सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण कशामुळे आतापर्यंत पैसे आले नाहीत जाणून घेणार आहोत. सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची अपडेट आहे. जाणून घेऊयात नमो शेतकरीच्या 8व्या हप्त्याची संपूर्ण माहिती. 90,41,241 शेतकऱ्यांना हे पैसे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जाणार आहेत. 2,000ची रक्कम लगेच पडणार आहे. परंतु 6 लाख जे शेतकरी असणार आहेत ते अपात्र करण्यात आलेले आहेत आणि त्यांना हे पैसे पडणार नाही आहेत. परंतु आता हप्ता येण्यासाठी हे जे 90 लाख शेतकरी आहेत या सर्व शेतकऱ्यांना काय करायचं आहे, 4 अटींची पूर्तता आता त्यांना करणं गरजेचं आहे. महत्त्वाची पहिली अट असणार आहे फार्मर ID कार्ड काढणं, दुसरी असणार आहे लँड सीडिंग करणं, तिसरी असणार आहे KYC करणं आणि चौथी असणार आहे आधार बँक खाते लिंक करणं. हे काम तुम्हाला सर्वात अगोदर 4 काम करून घ्यायचे आहेत तरच तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत. परंतु आता आपण पाहणार आहोत कोणत्या जिल्ह्यात सर्वप्रथम पैसे पडणार आहेत, कोणते ते जिल्हे असणार आहेत, त्या जिल्ह्यात आता हे पैसे पडायला चालू होणार आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पहिला असणार आहे पुणे जिल्हा, सातारा जिल्हा, सोलापूर जिल्हा, सांगली जिल्हा इकडे आहे, अहमदनगर, नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, वाशिम, बुलढाणा, अमरावती आहे, वर्धा आहे, यवतमाळ आहे, हिंगोली आहे, नांदेड आहे, परभणी आहे, गडचिरोली आहे, गोंदिया आहे, नंदुरबार आहे, मुंबई, ठाणे आणि रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांमध्ये प्रथम प्राधान्य देऊन आता डायरेक्ट 2,000 रुपयांचा मेसेज येणार. दुसरा येणार आहे 2,000 रुपयांचा, म्हणजे टोटल 4,000 रुपयांचं वाटप आता या शेतकऱ्यांच्या खात्यावरती टाकलं जाणार आहे. काळजी करण्याची गरज नाही. सर्व काही महत्त्वाच्या अपडेट आपण तुमच्यापर्यंत दिलेले आहेत. अशाच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हाईप सुद्धा करून घ्या. चला तर महत्त्वाची अपडेट आपण दिलेली आहे. सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.